अध्यक्ष महोदय, खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या हाती काहीच आलेला नाही, पण रब्बीमध्ये कमीत कमी त्यांना पाणी आणि विजेचा पुरवठा देऊन त्यांचा रब्बीचा हंगाम तरी सरकारने चांगला करावा। अतिवृष्टीचे पैसे आलेले नाही आहेत, हमी भाव मिळालेले नाही, याची तक्रार सगळ्यांनी केलेलीच आहे, ते मी सांगू इच्छित नाही, पण कमीत कमी रब्बीचा हंगाम त्यांचा चांगला व्हावा याकरता सरकारने लक्ष द्यावे एवढीच विनंती करतो। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अंतिम आठवड्याच्या या सोबतच 293च्या अंतर्गत बोलण्याकरता मी उपस्थित आहे। विरोधी पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेल्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाला मी संपूर्ण पाठिंबा देतो आहे। हा प्रस्ताव केवळ राजकीय नाही तर राज्यातील आणि विशेषतः विदर्भ आणि माझ्या उमरेड विधानसभा मतदारसंघातल्या जनतेच्या वेदना मांडणारा प्रस्ताव आहे। अध्यक्ष महोदय, उमरेड मतदारसंघामध्ये आजही मूलभूत सुविधांकरता संघर्ष करत आहे। या उमरेड विधानसभेमध्ये गोसीखुर्द प्रकल्प, करांडला व्याध प्रकल्प आणि WCL कोळसा प्रकल्पामुळे उमरेड विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक रहदारी असते आणि त्यामुळे ग्रामीण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे। अनेक रस्त्यांना मंजुरी मिळूनही निधी अभावी काम रखडलेली आहेत। अतिवृष्टी आणि पावसामुळे गावांचा संपर्क तुटतो। शाळेकरी मुले, शेतकरी व रुग्णांना मोठ्या अडचणीला सामोर जावं लागतं आणि मग मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाची कामे झाल्यामुळे अत्यंत दयनीय अवस्था या रस्त्यांची आहे। या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय की मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये आणि PWDचे जे CSR रेट्स आहेत त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। कारण ह्या ज्या मुख्यमंत्री सडक योजना आहे आणि प्रधानमंत्री याच्यामध्ये क्रस्टची जी स्ट्रेंथ असते ते 10 टनाची असते आणि मग ग्रामीण भागामधले आमचे मोठे जेव्हा ट्रक जातात तर ते लवकर खराब होतात आणि म्हणून माझी एक विनंती आहे की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना यांचा CSR PWD अनुसार करायला पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातले रस्ते, किमान माझ्या मतदारसंघातले रस्ते तरी तुटणार नाही याची विनंती या सरकारला मी करतो आहे। रस्त्यांकरता निधी हवा असतो आणि मला सांगताना अत्यंत दुःख होत आहे की मागच्या 4 सेशनमध्ये PWDचा एकही पैसा माझ्या मतदारसंघामध्ये देण्यात आलेला नाही। 30 MDR, 2 हायवे आणि 3 स्टेट हायवे असल्यानंतरही निधी न मिळणं हे का होते हे फक्त विरोधी पक्षांच्या आमदारांसाठी आहे का, हा प्रश्न मी या सरकारसमोर उपस्थित करतोय। आणि त्यानंतर मग अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये रस्ते खराब झाले, FDR फ्लड डॅमेज रिपेअर मध्ये एकही पैसा मागच्या 1 वर्षापासून आलेला नाहीये साहेब। मग सरकारकडे निधी नसेल तर मग त्यांनी सांगावं की तो निधी जो उपलब्ध आहे तो फक्त सत्ताधारी आमदारांकरता आहे का, न्याय कुठेतरी आम्हालाही मिळाला पाहिजे, ही विनंती आज सरकारच्या या ठरावाच्या माध्यमातून मी तुम्हाला देतोय सर। आणि मी धन्यवाद देतो माननीय नितीनजी गडकरी साहेबांचा की माझ्या मतदारसंघामध्ये त्यांनी CRFच्या अंतर्गत 125 कोटीचे 3 रस्ते दिले, याकरता मी मनापासून त्यांचा आभारी आहे। उमरेड विधानसभेमध्ये राष्ट्रीय प्रकल्प गोसीखुर्द आहे। अध्यक्ष महोदय, 30 वर्षानंतर सुद्धा आजही तिथल्या पुनर्वसनाच्या जागेंवर ज्या 21 नागरी सुविधा आपण उपलब्ध करतो ते उपलब्ध नाही। आज
ज्यांचे शेत ज्यांनी दिलेले आहेत त्यांना अजूनही त्यांचा मुआवजा मिळालेला नाही. आणि तेच नव्हे तर प्रकल्पग्रस्तांचे जे प्रमाणपत्र असतात ते सुद्धा त्यांना मिळत नाही. याबद्दल सरकारची कोणती योजना आहे हे आम्हाला माहिती असायला पाहिजे. विदर्भामध्ये झुडपी जंगलाचा प्रकार आहे, तो महाराष्ट्रात आणखी कुठेही नाही. आणि झुडपी जंगलाच्या अंतर्गत तिथं कोणतंच जंगल नाही, पण ते वन विभागाच्या अंतर्गत येतं. आणि मग ते वन विभागाच्या आतमध्ये आलं की आपण 3-2चा प्रस्ताव देतो आणि ती जमीन घ्यायचा प्रयत्न करतो. आणि काही काही ठिकाणी अध्यक्ष महोदय गावांमध्ये स्मशान सुद्धा नाही आहे, कारण ते गाव आहेत ते जंगलामध्ये आहेत. तर याची तरतूद किंवा स्मशानभूमीला त्या 3-2च्या प्रस्तावामध्ये ऍड करण्याची गरज आहे, हे मी सरकारला सुचवतो आहे. अध्यक्ष महोदय, आमच्याकडे WCL आहे आणि WCL ने एक 400 कोटीचा प्रोजेक्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिक वॅगन लोडिंग प्लॅटफॉर्म त्यांनी तयार केलेला आहे. पण ते असताना सुद्धा एक कोल्ड यार्डचा एक प्रस्ताव आमच्या उमरेड शहराला लगत आहे. आणि याबद्दलचा प्रश्न मी मागच्या वेळेस लक्षवेधीमध्ये मांडला होता आणि माननीय पर्यावरण मंत्र्यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की याच्याकरता आम्ही एक जनसुनावणी करणार आहोत, ते अजून झालेली नाही आहे. आणि तो कोल यार्डचा काम कंप्लीट झालेला आहे. माझी विनंती राहील की ताबडतोब जे जन आक्रोश या कोल डेपोच्या विरोधामध्ये आहे त्याची सुनावणी करणे आणि आम्हाला न्याय देण्याची भूमिका घेणे, एवढंच मी सांगू इच्छितो. अनेक महत्वाकांक्षी योजना या सरकारने घोषित केलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये 2 म्हणजे एक तर घरकुल योजना आणि दुसरी म्हणजे आपल्या जलजीवन योजना. अध्यक्ष महोदय, आमदनी अठ्ठनी और खर्चा रुपया असा विषय आहे. पण त्याआधी आणखी एक विषय असा आहे की मागच्या बजेट सेशनमध्ये मी लक्षात आणून दिलं की सर, सेंटरमध्ये तुमची सरकार आहे, इथं तुमची सरकार आहे आणि मागच्या बजेटमध्ये तुम्हाला सेंट्रल ग्रांट इन एड तुम्हाला 1,51,000 कोटीची मिळाली आणि या वर्षी फक्त 1,39,000 म्हणजे 12,048 कोटीचा तुटवडा त्या ग्रांट इन एड मध्ये होतो. म्हणजे 25% तुमचा जो डेफिसिट असतो तो तेव्हाच खतम झाला असता. आणि आज सुद्धा या जलजीवन मिशन मध्ये सेंट्रलचा पैसा अजून आलेला नाही आहे. 2019 मध्ये ही योजना सुरू झाली आणि याचा जे वाढीव जे दिलेला आहे ते फक्त डिसेंबर 26 पर्यंत आहे. आजही माझ्या मतदारसंघामध्ये 50 कोटीची गरज आहे आणि आमच्या सगळ्यांचं एक ध्येय आहे की ही योजना कमीत कमी मार्च 2026 पर्यंत पूर्ण व्हावी, जेणेकरून येणारा जे आमचा वेळ आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे पाण्याची टंचाई होणार नाही. याकरता आपण विशेष लक्ष याकडे द्यावं. खूप महत्वाचा विषय आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, एक नवा बिझनेस मॉडेल या सरकारने तयार केलेला आहे. पैसा कुठून आणायचा घोषणा करून द्यायची, पैसा कुठून आणायचा हा आपण कुठून आहे हे समजतच नाही आहे. अध्यक्ष महोदय, मी एकच फक्त गोष्ट तुमच्या पुढे ठेवतो. स्मार्ट मीटर आपल्याकडे लागलेले आहेत. आपण परवानगी दिली नाही तरी तो स्मार्ट मीटर आपल्याकडे लावण्यात आलेला आहे आणि अनेक ठिकाणाहून ही तक्रार आलेली की साहेब हा जो मीटर आहे हा खूप फास्ट येतो. आणि त्यांनी मग मागच्या मीटर मध्ये काय रीडिंग होते आणि आता रीडिंग मध्ये काय नाही. अध्यक्ष महोदय, मी विनंती करतो तुम्हाला, मी सकाळपासून बसलेलो आहे आणि तुम्ही महिलांना प्राधान्य देऊन त्यांना केलं, आभारी आहे. पण मला 5 मिनिटं बोलू द्या, 5 मिनिटाच्या वरती बोलणार नाही. 11 मिनिटं बोलले सर 5 मिनिटं बोलतोय आणखी. तर अध्यक्ष महोदय, कोणत्या कायद्याच्या अंतर्गत सिक्युरिटी डिपॉझिट वाढवून दिलेला तुम्ही बिलमध्ये? प्रत्येक बिलमध्ये सिक्युरिटी एक्स्ट्रा सिक्युरिटी डिपॉझिट डिडक्टेड 3,20,00,000
20 ग्राहक आहेत आणि प्रत्येकाच्या मागे जर 3,000 रुपये जर आपण काढले तर आज सरकारने 10,000 कोटी जनतेच्या खिशातून काढलेला आहे. हा बिझनेस मॉडेल आहे का की पैसे आपल्याकडे नसले तर कसे आणि मग आपण भरायला नाही गेलो तर आम्ही तुमचे मीटर कापतो, या प्रकारचे धमक्या मिळत आहेत. अध्यक्ष महोदय, यासोबतच दुसरा बिझनेस मॉडेलचा हे आहे की जिथं पाहिजे तिथं तुम्ही बार घ्या, म्हणजे दारू जास्त विकायची, त्याच्यामुळे काय परिणाम होतो याचा विचार नाही करायचा, दारूवरती टॅक्स लावायचा. हा काय बिझनेस मॉडेल झाला का? याचे काय परिणाम होते हे या सरकारच्या लक्षात आणून देतो आहे. अध्यक्ष महोदय, मी बोलत राहणार आहे. माझा माईक जरी बंद झाला तरी मी बोलत राहणार आहे, कारण मी पहिल्यांदाच या सेशन मध्ये बोलतो आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या नाही म्हणजे काय अध्यक्ष महोदय, मला माफ कराल. अध्यक्ष महोदय, महिलांनी तुम्हाला दाटून म्हटलं नाही आम्ही बोलणार आणि तुम्ही ऐकला. आमची पण विनंती मान्य करा अशी विनंती आहे. नाही बोलू साहेब, बोलतो. उमरेडमध्ये कोल आहे, श्री आनंद तिडके, पाणी आहे. सर मी बोलत राहणार. भाऊ बसून जा तुम्ही, नाहीतर तुमच्या वेळेस मग तिसरा बोलेल. हा हा, धन्यवाद. उमरेडमध्ये कोळसा आहे, पाणी आहे आणि प्रकल्पग्रस्त असल्यामुळे मोठा बेरोजगार युवा आहे. याकरता तिथं एक विजेचा प्रकल्प यावा आणि त्याच्या माध्यमातून 3 ते 4 हजार मुलांना रोजगार मिळावा, ही विनंती मी सरकारला करतो आहे. कारण तिथं जर पिटहेडवरती आपण कोळशाचा प्रकल्प लावला तर विजेमध्ये 1 रुपयाची दरवाढ आहे ते कमी होते. याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आमचे मंत्री महोदय बसलेले आहेत, माझे मित्र आहेत रोटरीचे. यंदा माझी विनंती आहे की सर, खूप मोठा रोजगार देणारा एक टेक्सटाईल पार्क आम्ही प्रस्तावित करतो आहे उमरेड विधानसभेमध्ये. माझी विनंती राहील की त्या प्रोजेक्टला आपण पूर्णपणे पाठिंबा द्यावा. अध्यक्ष महोदय, उमरेडमध्ये अभयारण्य आहे आणि प्राण्यांचा आणि वाघांचा आणि बिबट्यांचा काय काय दहशत आहे हे पूर्ण आपल्या आमचे जेवढे आमदार आहेत तो आता फक्त माझ्या मतदारसंघापर्यंतच मर्यादित नाही आहे, तो पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न झालेला आहे. याची तरतूद करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. शेवटी बोलतो फक्त आपल्या शेतकऱ्यांबद्दल. अध्यक्ष महोदय, खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या हाती काहीच आलेलं नाही, पण रब्बीमध्ये कमीत कमी त्यांना पाणी आणि विजेचा पुरवठा देऊन त्यांचा रब्बीचा हंगाम तरी सरकारने चांगला करावा. अतिवृष्टीचे पैसे आलेले नाही आहेत, हमी भाव मिळालेले नाही, याची तक्रार सगळ्यांनी केलेलीच आहे, ते मी सांगू इच्छित नाही. पण कमीत कमी रब्बीचा हंगाम त्यांचा चांगला व्हावा याकरता सरकारने लक्ष द्यावे एवढीच विनंती करतो.